मिरची या पिकावर धन्वंतरी परिवाराचं जे उत्पादन आहे हे कशा पद्धतीने वापर केलेला आहे तर हे आपण जाणून घेणार आहोत। या शेताचे जे मालक आहेत नीलकंठ सिद्धप्पा जतकर यांच्याकडून आपण सविस्तर ही माहिती जाणून घेणार आहोत। तर नमस्कार अप्पाजी, तर तुमचा परिचय आमच्या दर्शकांना एकदा सांगा। माझा परिचय नीलकंठ सिद्धप्पा जतकर, राहणार बुलढाणा। हे मिरचीचे जे प्लॉट आहे हे किती क्षेत्रफळामध्ये सध्या हा प्लॉट आहे? बरं, याची लागवड केव्हा झालेली आहे? 22 एप्रिलला झालेली आहे। म्हणजे खूप टेम्परेचर असताना ही मिरची लागवड झालेली आहे। बरं, तर या मिरचीच्या पिकावरती या प्लॉटवर धन्वंतरीचं व्यवस्थापन बद्दल तुम्हाला कोणी माहिती दिलेली आहे? या प्लॉटबद्दल ढवळीकर साहेब म्हणून अच्छा अच्छा त्यांनी मला कल्पना दिली। अच्छा, धन्वंतरीचे अशी प्रोडक्ट आहे ते तुम्ही वापरा। बरं, या अगोदर आम्ही केमिकल प्रोडक्ट वापरलेले होते कंपनीचे, तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्याच्या RP-176चा वापर केला। अच्छा, या अगोदर सुद्धा मी सोयाबीन, हरभरा आणि गव्हावर सुद्धा याचा वापर केलेला याआधी। अच्छा, यापूर्वी तुम्ही गहू, हरभरा, सोयाबीन या पिकावर वापर केलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कसे रिझल्ट मिळालेले आहेत? बरं, आज आपण आता या मिरचीमध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या प्रोडक्टचा वापर केलेला आहे? हे संपूर्ण वापरलेलं आहे। याच्यामध्ये RP-176 आहे, त्याचबरोबर इमोनोरिच, फ्लोरारिच, स्टिकोरिच, सिल्कोरिच आणि स्प्रे मध्ये वापरले हे खालून ड्रीप मधून तुम्ही दिलेले आहे। आणि ट्रॅप आपण बघतोय संपूर्ण शेतामध्ये आपल्या ट्रॅपचा वापर झालेला आहे। या ट्रॅपचा वापर केल्यामुळे अजून तुम्हाला काय बदल दिसून आले? कव्हर केलेला आहे, जे रस शोषण करणारी जी कीड आहे, मावा, तुडतुडे, थ्रिप्स, अच्छा 90 ट्रॅप तुम्ही लावलेले आहेत। मग याचा तुम्हाला चांगला फायदा झालेला आहे। पण अजून तुम्हाला या मिरची प्लॉट मध्ये काय बदल दिसून आलेले आहेत एकदा आमच्या शेतकरी बांधवांना सांगा। याच्यामध्ये म्हणजे ज्यावेळेस मधून दिलं, अच्छा, त्यावेळेस आम्हाला जवळपास 24 तासामध्ये आम्हाला जबरदस्त अच्छा साहेबांनी सांगितलं आम्ही स्प्रे घेतला। अच्छा, स्प्रे सुरू आहे जे इमोरिचे, अच्छा, त्याचा स्प्रे घेतल्यानंतर मग ते तसं आम्ही मग आतापासून मग ज्यावेळेसपासून ते वापरायला लागलो त्यावेळेसपासून आम्ही बाकी सगळे केमिकल जे आहे स्टॉप केले, सगळं स्टॉप। बरं, आता मिरचीचा तोडा तुम्ही किती दिवसापासून घेत आहात? जवळपास आता मिरचीचा तोडा हा 3रा तोडा आहे। अच्छा, आतापर्यंत 70-75 क्विंटल मिरची निघाली। 70 ते 75 क्विंटल मिरची आतापर्यंत निघालेली। हा 3रा तोडा आहे ना? अच्छा, 3रा तोडा झालेली आहे। 2 तोड्यामध्ये तुम्हाला 70 ते 75 क्विंटल मिरची झालेली आहे। आणि सरासरी ह्या झाडाची हाईट पण चांगली झालेली आहे। झाडाची जी क्वालिटी आहे 3 महिन्यातच आहे ना सर। आज आपण दाखवू शकतो झाडाची जी क्वालिटी आहे ही अशा पद्धतीने झालेली आहे। आणि याचा तोडा झालेला आहे आता आज रोजी, आणि अजून पलीकडे मिरचीचा तोडा सुरू आहे। तर या ठिकाणी हे कुठल्या जातीची मिरची सध्या? नवतेज। अच्छा, नवतेज ही जात आहे। अच्छा, तर या धन्वंतरीच्या व्यवस्थापनापासून तुम्ही समाधानी आहात? हो, खूप समाधान। पण इतर शेतकरी बांधवांना तुमचा या धन्वंतरीच्या व्यवस्थापन बद्दल काय सल्ला असणार आहे? नाही, आम्ही तर एक मोठं आपण जे केमिकल वापरतो यामध्ये आणि याच्यामध्ये आम्हाला जवळपास 60-70% फरक आहे। अच्छा, आम्ही या अगोदर याच मिरचीला आम्ही दुसऱ्या कंपनीची वापरलेलं होतं, बाकी जे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहे दुसरं काही वापरलेलं आहे सुरुवातीस स्टार्टिंगला। अच्छा, पण आमचे जे कृषी अधिकारी ढवळीकर साहेब आहेत त्यांनी सांगितल्यानंतर मग आम्ही पहिले ॲक्टोरिच आणि RP ड्रीप मधून सोडलं। अच्छा, हे सोडल्यानंतर 3ऱ्या दिवशी मग आम्हाला त्यांनी सांगितलं हा स्प्रे करा, फ्लोरोरिचचा, इमोरिचचा वगैरे याचा वापर आपण केलेला। याचा स्प्रे केल्यानंतर परत आम्हाला म्हणजे एक आपण खालून तर सोडलेलं जे होतं त्या स्प्रे केल्यानंतर आणखीन आम्हाला त्याच्यात जवळपास 30-35% फरक झाला। अच्छा, म्हणजे फ्लोरा येण्याचा, त्याच्यानंतर हे जे शूट जे येतात ते नवीन अच्छा नवीन शूट्स, अच्छा, त्याचा पण मला त्याच्यामध्ये चांगला बदल दिसून आला, खूपच फरक पडला। अच्छा, यापूर्वी सुद्धा तुम्ही मिरचीचं उत्पादन घेतलेलं आहे? पण मी हे काही वापरलं नाही। अच्छा, पण असा हे वापरलंच नाही। आणि याचीच आम्हाला आमच्या साहेबांनी सांगितलं असणं की वापरायला लागलो आम्ही, त्याच्यामुळे मग आता ही एकदम 1 नंबर तुमचा प्लॉट आहे। त्याच्यामध्ये एकही झाड बाद दिसत नाही? एकही झाड बाद नाही। अच्छा, 14,500 झाड आहे। अच्छा, 14,500 झाड आहे आणि क्वालिटी छान आहे। आज आपण बघू शकतो
बरं, आणि याच्यामध्ये कुठला याला व्हायरस कुठले- वगैरे? नाही, व्हायरस वगैरे ते सगळं पहिल्यात आम्ही या स्ट्रॅप लावलेले आहेत, हा. यांनी कंट्रोल केलं. त्यानंतर मग आम्ही एक दोन केमिकल स्प्रे घेतले, अच्छा पण त्याच्यामुळे त्यापेक्षा आम्हाला याचा जास्त फरक अच्छा, झाला. याचा चांगला फरक तुम्हाला पडलेला आहे. तर आतापर्यंत मिरचीचा तोडाही खूप छान झालेला आहे. हो, 2 तोडे झाले, तर तिसरा तोडा अजून चालू 2 केला. तोड्यामध्येच तुम्ही 75 क्विंटल माल घेतलेला हो, आहे हो. आणि अजूनही खूप माल, म्हणजे सरासरी एका झाडाला माल किती निघतोय आजच्या तारखेमध्ये? 4-4.5 किलो माल निघाला पाहिजे आजच्या तारखेमध्ये हो, कारण काय एका ठिकाणी बसलं तर एक टोपलं जवळपास 3-3.5-4 किलोचं टोपलं भरतं. अच्छा, म्हणजे एवढ्या मिरच्या लागतात हा. एका झाडाला. म्हणजे आज आपण बघू शकतो एका झाडाला 3 ते 4 किलो मिरची निघत आहे. म्हणजे खूप छान आज आणि हा हे plot असं बनवला. काही खोटं सांगण्यासारखं नाहीये, हे दिसतंय सगळं. सगळं समोरच आहे. हो हो. आणि मी पण सुद्धा बीएससी अग्री आहे. अच्छा आणि तो तुमच्या लोकांचं आम्हाला जो हे दिले म्हणजे भेटलेलं आहे सहकार्य, आणि आमचं काही थोडंफार असं म्हणून आम्ही हे पुस्तक दिले. तर धन्यवाद. जय धन्वंतरी, जय जय धन. हे संपूर्ण धन्वंतरीचं व्यवस्थापन, मग याचं संपूर्ण देखरेख कोण करतं या हे प्लॉटचं? आमचे विष्णू जुंबाड आहे. अच्छा, हे विष्णू भाऊ झुंबर. नमस्कार. अच्छा, नमस्कार. बरं, तुम्ही संपूर्ण हे औषधं या मिरची पिकाला वापरलीत? हो, माझ्या हाताने. बरं. खर्च लावणारे आमचे मालक आणि मेहनत करणारे आम्ही. अच्छा, बरं. जे आम्ही सांगतो ते सर्व आणून देतात. अच्छा, त्या हिशोबाने आम्ही त्याची बरं. ट्रीटमेंट करतो. मग कसं तुम्हाला आज कसं वाटतं या प्लॉट मध्ये? एकदम जबरदस्त. इतर मिरचीचे प्लॉट तुम्ही बघितले असतील हो यापूर्वी? हो, खूप बघितली. त्याच्यामध्ये बाजूलाच आहे. अच्छा, बाजूलाच प्लॉट आहे. आणि या प्लॉट मध्ये किती बदल आहे? भरपूर, म्हणजे असं लगेच सांगण्यासारखं काहीच हे नाही त्यात. लगेच अच्छा, फॉल्ट काहीच नाही दुसरा. फॉल्ट काहीच नाही आहे. मिरची म्हणजे मिरचीच लागलेली आहे. एकदम आज जबरदस्त. आपण बघू शकतो, म्हणजे मी सुद्धा याच्यामध्ये, मला पण सुद्धा जाता येणार नाही अशी एवढी ही मिरचीचे झाडं हे एकसारखी, आणि फुटव्यांची संख्या सुद्धा चांगली लागलेली आहे. मिरचीची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे, चमकदार मिरची आहे. कोकड्याचं कुठलंही प्रमाण या प्लॉटमध्ये दिसत नाही आहे. संपूर्ण एकसारखं एक समान ही झाडं दिसत आहेत. आणि फ्लोरारिसचा वापर झाल्यामुळे केल्यामुळे मधमाशीचं सुद्धा या ठिकाणी आकर्षण वाढत आहे. मधमाशी आणि मधमाशे खूप यायला लागले त्याच्यानंतर. पहिले मधमाशा नव्हते. तर धन्यवाद.